घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश करी। त्यासाठी ते मी 1 किलो इतकी फिश घेतलेली आहे। 1 किलोला थोडीशी कमी असेल यामध्ये फिश घेतलेली आहे। याच्यातली थोडीशी फिश मी फिश फ्रायसाठी बाजूला काढून घेतलेली आहे 2-4 पीस इतके। आणि इकडे मसाला पूर्ण आपला भाजीसाठी भाजून रेडी करून घेतलेला आहे। हा मसाला मी वाटून घेणार आहे। त्यासाठी ते मी थोडंसं शेंगदाणा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, काळी मिरी, लवंग, 4-5 काळ्या मिऱ्या, 2-3 लवंग, 2 हिरवी इलायची, सोबतच एक चक्री फूल आणि एक भेंडी इलायची भाजून घेतलेला आहे। थोडंसं खोबरं तोही भाजून घेतलेला आहे, शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे। एक गाठ लसणाची सोलून घेतलेली आहे। तिकडे अद्रक सुद्धा मी शिलून बारीक बारीक तुकड्यात कापून घेतलेला आहे। आणि इकडे मी कांदे घेतलेले आहे, 2 मीडियम साईजचे कांदे मी भाजून घेतलेले आहे। सोबतच इकडे मी 1 चमच इतका जीरा आणि 3 तेजपान घेतलेले आहेत। सगळ्यात आधी मी हा मसाला भाजून घेतलेला होता। त्यामधला मी जो खडा मसाला आहे तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेणार आहे। खड्या मसाल्यातले फक्त मी खोबरं, शेंगदाणे आणि जो गरम मसाला आहे, काळी मिरी, लवंग, इलायची, चक्री फूल, तो यामध्ये ॲड करून पहिले मिक्सरला लावून घेते आणि त्यानंतर मी बाकीचे मसाले ॲड करून परत एकदा लावून घेते। याच्याने फक्त एकच फायदा होतो की आपला मसाला छान बारीक होतो। जर ओल्या मसाल्यात खडा मसाला टाकला तर बरोबर बारीक होत नाही, म्हणून ही प्रोसिजर करून घेते। या मसाल्यामध्येच मी 1 चमच जो जिरा घेतलेला होता तो सुद्धा ॲड करून बारीक करून घेतलेला आहे। आता जो हा ओला मसाला आहे तो ओला मसाला मी यामध्ये ॲड करून घेत आहे। बघा इथे किती छान असा बारीक झालेला आहे। जर का मी हाच मसाला त्यामध्ये ॲड करून जर बारीक केलं असतं तर थोडंसं मसाला व्यवस्थित बारीक झाला नसता, म्हणून मी एकदा हा फिरवून घेतला मिक्सरला। आणि आता जो हा ओला मसाला आहे तो ॲड करून घेते आणि परत एकदा मिक्सरला लावून छान बारीक पेस्ट करून घेते। तुमच्याकडे कशी करते तुम्ही फिश करी कशी बनवता तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मला की तुम्ही अशा पद्धतीनेच करता की आणखी तुमची बनवण्याची वेगळी पद्धत आहे। तुमची जशी पद्धत आहे तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला फिश करी कशी बनवायची असते किंवा तुमच्या घरी कशी बनवते। थोडासा कोथिंबीर सुद्धा धुवून मी मसाल्यामध्ये ॲड करून घेत आहे। आता मी मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेते। बघा इथे मी मिक्सरला लावून घेतलेला आहे, छान बारीक पेस्ट तयार करून घेतला आहे, बघू शकता। आणि आता लगेचच मी भाजी फोडणीला सुद्धा घालणार आहे। त्याआधी मी थोडंसं आपली फिश आहे, फिशला थोडंसं तिखट मीठ हळद वगैरे लावून मॅरिनेट करून घेते। यामध्ये मी अर्धा चमच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे। आपण जर थोडंसं मसाला लावून फिशला थोडंसं कमी फ्राय करून घेतलं तर भाजीची चव खूप छान लागते। त्यासाठी थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे। आता त्यामध्ये आपण बाकीचे सुद्धा मसाले थोडे थोडे ॲड करून घेणार आहोत। इथे मी 1 चमच इतकं लाल मिरची पावडर ॲड करून घेत आहे। 1 ते 1.5 चमच इतकं तुम्ही आपल्या चवीप्रमाणे ॲड करून घ्या। 1 चमच धने पावडर, 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच हळदी पावडर। आता ही फिश मी हाताने पूर्ण मॅरिनेट करून घेते छान। याच्यातली काही फिश मी 2-4 पीस काढून घेतलेले आहे मुलांसाठी फिश फ्राय करण्याकरिता। सोबतच इकडे तेल तापण्याकरिता ठेवलेला होता मी। इथे 2 ते 4 चमच इतकं मोठ्या चमचने मी इथे 4 चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे बघा। आता त्यामध्ये मी जे फिशला मी तिखट मीठ हळद लावून घेतलेलं आहे ते इकडे मी फ्राय करून घेणार आहे। आपल्याला खूप लाल भडक असं डार्क ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं नाही आहे। असे एक पीस आपल्याला तेलामध्ये ॲड करून अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता। आता याच तेलामध्ये मी भाजीला फोडणीसुद्धा घालणार आहे। सगळ्यात आधी जो तेल होता तो व्यवस्थित गरम झालेला आहे आणि जो आता मी मिक्सरला लावून घेतलेला मसाला होता
तो मसाला मी यामध्ये ॲड करून घेत आहे। आता मसाला मी छान 5 मिनिटापर्यंत भाजून घेणार आहे, जोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत। बघा मसाला इथे व्यवस्थित शिजत आलेला आहे। आता मी यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते। 1 चमच धने पावडर, इथे मी 2 चमच इतकं लाल मिरची पावडर ॲड करणार आहे चवीपुरतं। अर्धा चमच हळदी पावडर, अर्धा चमच गरम मसाला। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ आणि आता मी यामध्ये एक बारीक बारीक कापून घेतलेला मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करून घेत आहे। टोमॅटो जोपर्यंत छान व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। इथे मी 1-2 मिनिटापर्यंत छान असा मसाला शिजवून घेणार आहे, तोपर्यंत आपला व्यवस्थित टोमॅटो वगैरे मॅश होत नाही तोपर्यंत। आता मी यामध्ये थोडंसं बघा अर्धा चमच इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करून घेत आहे। आता मी चमचने व्यवस्थित असं मिक्स करून घेते जोपर्यंत पूर्ण टोमॅटो वगैरे मिक्स होत नाही तोपर्यंत। आणि आता मी यामध्ये थोडंसं आपला मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे, जळाला नाही पाहिजे, खाली बुडाला वगैरे लागला नाही पाहिजे म्हणून अर्धा ग्लास इतका पाणी अर्धा ग्लासला थोडंसं कमी इतका पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता मी याला झाकण लावून छान असं 5 मिनिटापर्यंत, जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला मी शिजवून घेणार आहे। बघू शकता 5 मिनिटं इथे झालेले आहेत। 5 मिनिटानंतर खूप छान भाजीला तेल सुटलं आहे। आता परत चम्मचने मिक्स करून घेते, असं व्यवस्थित प्रेस करून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेते। हवं तर आता तुम्ही यामध्येच फिश ॲड करून घेऊ शकता। मसाला व्यवस्थित शिजत आलेला आहे, या वेळेवर तुम्ही यामध्ये फिश ॲड करून नंतरही गरम पाणी ॲड केलं तरी चालेल। मी तुम्हाला ती रेसिपी नंतर शेअर करणार आहे। आता मी एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे आणि खायला एक नंबर अशी भाजी लागते ही, एकदम गावरान पद्धतीने। आणि यामध्येच मी जो मसाला शिजलेला होता त्यामध्ये 1 ग्लास ते 1.5 ग्लास इतकं, जेवढी आपल्याला भाजी लागणार आहे, रस्सा लागणार आहे, तर 1.5 ग्लास इतका पाणी मी त्या मसाल्यामध्ये ॲड करून बॉईल होऊ देत आहे। बघा इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये जे फिश आपण फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये ॲड करून घेत आहे। सगळ्यात आधी जे फिशच्या तोंडाकडचा भाग असतो तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला, कारण त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून। कारण बाकीचे फिश तर मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे, खूप जास्त फ्राय केलेले नाही आहेत, थोडंसं तेलामध्ये ॲड करून काढून घेतलेलं, कारण चवीला छान लागतात, टेस्ट छान येतो म्हणून। बघू शकता रस्सा किती छान असा तयार झालेला आहे, ते खायला तेवढाच अप्रतिम लागतो। आता आपण याला 10 मिनिटापर्यंत छान शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी भाजीचं दाखवते तुम्हाला की आपली भाजी कशी तयार झाली आहे। बघू शकता इथे 10 मिनिटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढून दाखवते तुम्हाला भाजीचं। बघा खूप छान भाजी शिजलेली आहे, बिलकुल एकही फिश फुटलेली नाही आहे। याचंच कारण की मी फिश फ्राय करून घेतल्यामुळे फिश फुटली नाही। जर मी फिश फ्राय करून घेतली नसती तर पूर्ण फिश फुटून गेली असती, त्यामुळे भाजीला चव किंवा पूर्ण रस्स्यामध्ये भाजी मिक्स होऊन जाते फिश, त्यासाठी मी पहिलेच थोडीशी फ्राय करून घेतली। आता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे। आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेली 1 वाटीभर कोथिंबीर ॲड करून घेते आणि तुम्हाला ही भाजी खाण्याकरिता सर्व करते। बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।